4 जून 1984, ठिकाण सुवर्ण मंदिर, अमृतसर, पंजाब. रोज शीख भाविकांच्या प्रार्थनांनी शांत आणि पवित्र वाटणारं हे ठिकाण त्या दिवशी मात्र प्रचंड दहशतीखाली होतं. भाविकांपेक्षा जास्त गर्दी इंडियन आर्मीच्या जवानांची झालेली होती. मंदिराच्या परिसरात चक्क भारतीय सेनेचे रणगाडे तैनात झाले होते. मंदिराच्या आतल्या बाजूने परिस्थिती काही वेगळी नव्हती. मशीन गन्स, रॉकेट लॉन्चर्स भारतीय सैन्यावर निशाणा लावून बसलेले होते. आत दबा धरून बसलेले कुणी बाहेर देशातून आलेले आतंकवादी नव्हते, ते सुद्धा आपल्याच देशाचे नागरिक होते, आपले शीख बांधव होते. त्या क्षणी कुठल्याही स्थितीत गोळीबार सुरू होणार होता आणि सुरुवात होणार होती भारताच्या इतिहासातील एका काळ्या अध्यायाची, म्हणजेच ऑपरेशन ब्ल्यू स्टारची. मंडळी, काल परवा मंत्री गिरीश महाजन यांनी शीख बांधवांच्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना इंदिरा गांधींच्या कार्यकाळात 1984 साली सुवर्ण मंदिरात केल्या गेलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा उल्लेख काळा दिवस असा करत या कारवाईत मृत्यू झालेल्या लोकांना शहीद म्हटल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. त्यांनी असा आरोप केलाय की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सैन्याला सुवर्ण मंदिरात पाठवून शीख समाजावर अन्याय केला. इतकंच नाही तर त्यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारची तुलना थेट अहमद शाह अब्दालीच्या आक्रमणाशी केली. तसेच 1984 मधील शीख विरोधी दंगलीचा उल्लेख करत काँग्रेसवरही टीका केली. मात्र या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया सध्या उमटू लागल्या आहेत. काही शीख संघटनांनी महाजन यांच्या विधानांचं स्वागत केलंय, तर काही राजकीय पक्षांनी त्यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. परंतु महाजनांच्या या विधानामुळे 42 वर्षांनंतर ऑपरेशन ब्ल्यू स्टार हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि म्हणूनच 4 दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा विषय जेव्हा जेव्हा समोर येतो तेव्हा तो केवळ इतिहासाची चर्चा राहत नाही, तर राजकारण, धर्म, भावना आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणतो. तर म्हणजे ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वेळी नेमकं काय झालेलं होतं आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे ऑपरेशन का घडवून आणलं, अशाच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, जून 1984 साली पंजाबमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. त्याचं कारण होतं तेथील खलिस्तानी चळवळीकडून केली जाणारी स्वतंत्र खलिस्तान राष्ट्राची मागणी. त्यामुळे पंजाब तणावाच्या ज्वालामुखीवर होता. पूर्ण राज्यात भीतीचं वातावरण होतं. पोलीस आणि या खलिस्तान समर्थक आंदोलकांमध्ये सतत संघर्ष सुरू होता. अनेक ठिकाणी हत्या होत होत्या आणि या सर्व घटनांच्या केंद्रस्थानी एक नाव सतत चर्चेत होतं, जर्नैल सिंग भिंद्रनवाले. म्हणजे अगोदर त्यांच्याविषयी जाणून घेऊयात. भिंद्रनवालेंचा जन्म पंजाबमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. सुरुवातीच्या काळात त्यांची ओळख फक्त धार्मिक प्रचारक एवढीच होती. ते दमदमी टकसाल या शीख धार्मिक संस्थेशी जोडलेले होते. त्यांच्या भाषणांमध्ये शीख धर्माचं पालन, व्यसनमुक्ती आणि धार्मिक शिस्त यावर भर असायचा. त्यामुळे अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. पण नंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. त्यानंतर पंजाबमध्ये राजकीय स्पर्धा वाढत होती. अकाली दल, काँग्रेस आणि इतर राजकीय शक्तींमध्ये संघर्ष सुरू होता. अनेक अभ्यासकांच्या मते सुरुवातीच्या काळात काँग्रेसनेच भिंद्रनवाले यांचा वापर अकाली दलाचा प्रभाव कमी करण्यासाठी केला. पण पुढे हीच रणनीती काँग्रेसवर उलटी पडल्याचा आरोप केला गेला. 1978 मध्ये अमृतसर इथे निरंकारी समुदाय आणि काही शीख गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर भिंद्रनवाले यांचं नाव राज्यभर प्रसिद्ध झालं आणि त्या काळात त्यांच्या समर्थकांची संख्या वाढू लागली. त्याचवेळी पंजाबमध्ये वेगळ्या खलिस्तान राष्ट्राची मागणी काही गटांकडून जोर धरू लागली. पण त्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळे हे सगळे मुद्दे एकमेकांमध्ये तीव्र होत गेले. 1980 ते 1983 या काळात पंजाबमध्ये हिंसाचार झपाट्यानं वाढला. पोलीस अधिकारी, पत्रकार, राजकीय नेते आणि सामान्य नागरिक यांच्यावर हल्ले होऊ लागले. सरकारचा आरोप होता की या अतिरेकी गटांना भिंद्रनवाल्यांचा पाठिंबा मिळतोय आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं होतं की त्यांच्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. म्हणजे डिसेंबर 1983 मध्ये ही परिस्थिती आणखी गंभीर झाली. त्यानंतर भिंद्रनवाले आणि त्यांचे अनेक समर्थक अमृतसरमधील सुवर्ण मंदिर संकुलात जाऊन राहिले. विशेषतः अकाल तख्त परिसर त्यांचं मुख्य ठिकाण म्हणलं. म्हणजे सुवर्ण मंदिर हे शीख धर्मातील सर्वात पवित्र स्थळ आहे. दररोज हजारो भाविक इथं दर्शनासाठी येतात. त्यामुळे सरकार समोर एक अत्यंत अवघड प्रश्न उभा राहिला. जर मंदिरावर कारवाई केली तर धार्मिक भावना दुखावू शकते आणि कारवाई केली नाही तर वाढता हिंसाचार नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती निर्माण होऊ शकते. दरम्यान गुप्तचर संस्थांचे अहवाल सरकारपर्यंत पोहोचत होते. त्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जमा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. काही माजी सैनिक आणि प्रशिक्षित लढवय्ये तिथे असल्याचं सांगितलं जात होतं. विशेषतः माजी मेजर जनरल शाहबेग सिंग यांनी संरक्षणात्मक व्यवस्था उभारण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचं नंतर समोर आलं.
अकाल तख्त परिसरात बंकर तयार करण्यात आले होते. काही इमारतींवर मशीन गनच्या पोझिशन्स तयार करण्यात आल्या होत्या. उंच जागांवरून निरीक्षणाची एक व्यवस्था तयार करण्यात आली होती. त्यामुळे मंदिर परिसर एका मजबूत संरक्षणात्मक ठिकाणात बदलत असल्याचं सरकारचं मत होतं. दिल्लीमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर प्रचंड दबाव वाढत होता. एकीकडे पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत होती, दुसरीकडे धार्मिक संवेदनशीलतेमुळे कोणताही निर्णय अत्यंत धोकादायक ठरू शकत होता. त्यानंतर सरकारने वाटाघाटींचे अनेक प्रयत्न केले. अकाली दलाशी चर्चा झाली, विविध मध्यस्थांमार्फत संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर होत गेली. मे 1984 पर्यंत पंजाबमधील हिंसाचारानं चिंताजनक स्वरूप धारण केलं होतं. सरकारने अखेर लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. या मोहिमेला नाव देण्यात आलं ऑपरेशन ब्ल्यू स्टार. या ऑपरेशनचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे देण्यात आलं. जनरल अरुण श्रीधर वैद्य हे त्यावेळी सैन्य प्रमुख होते, तर जनरल के सुंदरजी यांनी या मोहिमेच्या नियोजनात महत्वाची भूमिका बजावली. 3 जून 1984 रोजी पंजाबमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला. राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या. रेल्वे सेवा आणि दळणवळणावर निर्बंध आणले गेले. अमृतसर शहराला अक्षरशः वेढा घालण्यात आला. याच काळात सुवर्ण मंदिरात गुरु अर्जुन देव यांच्या शहादत दिनानिमित्त मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असल्याचंही अनेक अहवालांमध्ये नमूद करण्यात आलंय. त्यामुळे पुढील कारवाई अधिकच संवेदनशील बनली. 4 जून रोजी सैन्यानं मंदिर परिसराभोवती आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला उद्देश परिसरावर नियंत्रण मिळवण्याचा होता, मात्र आतून झालेला प्रतिकार अपेक्षेपेक्षा खूप मोठा होता. मंदिर परिसरातून जोरदार गोळीबार सुरू झाला. सैन्याच्या अनेक तुकड्यांना पुढे सरकण्यात अडचणी येऊ लागल्या. अनेक जवान जखमीही झाले. परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. 5 जूनच्या रात्री निर्णायक कारवाई सुरू झाली. सैन्यानं अकाल तख्तच्या दिशेनं पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला. संकुचित मार्ग, उंच इमारती आणि मजबूत संरक्षणात्मक व्यवस्था यामुळे सैन्याचं काम अत्यंत कठीण झालं. काही ठिकाणी मशीन गन आणि स्वयंचलित शस्त्रांचा वापर करण्यात आला. लढाई अनेक तास सुरू राहिली. सैन्याच्या सुरुवातीच्या योजना पूर्णपणे बदलण्याची वेळ आली. अखेरीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रणगाड्यांची मदत घेण्यात आली. रणगाड्यांचा वापर करून अकाल तख्तवरील काही संरक्षणात्मक ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. हीच ती घटना होती जी पुढे सर्वाधिक वादग्रस्त ठरली, कारण अकाल तख्तला मोठं नुकसान झालं. अनेक शिखांच्या दृष्टीने ही केवळ एक लष्करी कारवाई नव्हती, तर त्यांच्या धार्मिक भावनांवर झालेला मोठा आघात होता. शेवटी 6 जून 1984 पर्यंत सैन्यानं मुख्य परिसरावर नियंत्रण मिळवलं. त्याच वेळेस जनरल सिंग भिंद्रनवाले हेही देखील मारले गेले आणि शहाबेग सिंग आणि अमरिक सिंग यांचाही मृत्यू झाला. मात्र मंडळी, विजयाची किंमत खूप मोठी होती. त्यात भारतीय सैन्याचे अनेक जवान सुद्धा शहीद झाले. शेकडो सामान्य नागरिक जखमी झाले. त्यांच्या मृतांचा नेमका आकडा आजही वादाचा विषय आहे. सरकारी आकडे आणि वेगवेगळ्या सोर्सेसचे आकडे यामध्ये खूप मोठा फरक दिसून येतो. कमीत कमी 1000 शीख बांधव आणि जवळपास 100 भारतीय सैनिकांचा जीव गेल्यानंतर ही कारवाई अखेर संपली आणि ऑपरेशन ब्लू स्टार यशस्वी झाल्याची घोषणा झाली. पण प्रकरण इथंच थांबलं नाही. खरं वादळ तर अजून येणार होतं. ही ऑपरेशन ब्लू स्टारची बातमी जगभर पसरली. ब्रिटन, कॅनडा, अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये राहणाऱ्या शीख समुदायांमध्ये यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आंदोलनं झाली, निषेध मोर्चे काढण्यात आले. भारतातही या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी याला दहशतवाद विरोधातील आवश्यक पाऊल म्हटलं, तर काहींनी हा निर्णय टाळता आला असता असं मत व्यक्त केलं. त्यानंतर काही दिवस सरले. तारीख 31 ऑक्टोबर 1984 सकाळची वेळ. पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या निवासस्थानातून बाहेर पडल्या. त्यांना एका मुलाखतीसाठी जायचं होतं. त्याचवेळी त्यांच्या 2 अंगरक्षकांनी बेन सिंग आणि सतवंत सिंग यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. काही तासानंतर इंदिरा गांधी यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण देश हादरला. त्यानंतर जे घडलं ते आणखी भीषण होतं. दिल्लीसह अनेक शहरांमध्ये शीख विरोधी दंगली उसळल्या. हजारो निरपराध लोक मारले गेले. घरं जाळली गेली. कुटुंब उद्ध्वस्त झाली. भारताच्या इतिहासातील हा आणखी एक काळा दिवस ठरला. आज ऑपरेशन ब्लू स्टारला 4 दशकांहून अधिक काळ लोटलाय, पण त्याविषयीची चर्चा मात्र अजून संपलेली नाहीये. काही जणांच्या मते ही देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक कारवाई होती, तर काहींच्या मते तोडगा शोधण्यासाठी अजून प्रयत्न होऊ शकले असते. कदाचित इतिहासातील सगळ्यात कठीण प्रश्नांपैकी एक हाच प्रश्न आहे की जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा आणि धार्मिक भावना समोरासमोर उभ्या राहतात, तेव्हा योग्य निर्णय कोणता असतो. याच प्रश्नामुळे ऑपरेशन ब्लू स्टार आजही फक्त एक लष्करी मोहीम म्हणून पाहिली जात नाही, तर ती भारतीय इतिहासाची एक भळभळती जखम आहे आणि कायम राहणार.
काय चूक आणि काय बरोबर हे परिस्थिती ठरवते. तर मंडळी, अशी होती ऑपरेशन ब्लू स्टारची गोष्ट आणि त्याचे झालेले परिणाम. याबद्दल तुमची काय मत आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वासवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.